हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे जिंदगी न मिलेगी दोबारा. तुम्हाला हे जे मिळालेलं आयुष्य आहे ना, ते तुम्हाला परत कधीही मिळणार नाही आहे. ज्या दिवशी आपला वाढदिवस असतो त्या दिवशी प्रत्येकाने हा विचार करावा की हे जीवन आपल्याला परत कधीही मिळणार नाही आहे. तर ते आपण कसं जगत आहोत ह्याचं व्हॅल्युएशन प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी करावं. कोणत्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये केल्या आहेत वयाप्रमाणे आणि कोणत्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या आहेत या गोष्टीचा प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी विचार करावा. दुसरी गोष्ट, आपला वाढदिवस म्हणजे आपला जन्म हा कोणाकोणासाठी इम्पॉर्टंट आहे. आपली फॅमिली, आपली मुलं आणि आपल्या एकदम क्लोज फ्रेंड्स त्यांच्यासाठी. त्या दिवशी तुम्हाला मिळणाऱ्या शुभेच्छा असतात ना, त्या दाखवतात की तुम्ही किती जणांसाठी इम्पॉर्टंट आहात, किती लोक तुमच्यावरती प्रेम करतात. आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या मुलाने मला फोन गिफ्ट केलेला आहे. कुठला आहे हा? OnePlus. त्याला जेव्हा कळलं की मम्मा व्हिडिओज बनवते आहे आणि तिचा मोबाईल जुना झालेला आहे, तर त्याने मला त्यासाठी हा फोन गिफ्ट केलेला आहे. सो थँक्यू सो मच बल्ली फॉर दिस गिफ्ट. ओके, तर यापुढे सगळ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी विचार करावा की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलेलं आहे आणि काय काय करायचं बाकी राहिलेलं आहे. एक ठराविक वयानंतर आपण स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी पण जगायला सुरुवात केली पाहिजे. आपण समाजाचे देणं लागतो, आपली समाजाबरोबर बांधिलकी आहे आणि आपण त्यांच्यासाठीही जगलं पाहिजे. फक्त स्वतःसाठी जगायचं नाही तर आपण दुसऱ्यासाठी पण जगलं पाहिजे. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं हे प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो. ओके, बाय.